पेसा भरतीसाठी आदिवासी बांधव आक्रमक. नाशिक येथे महाराष्ट्रात साधारण 2014 पासून पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. टप्प्याटप्प्याने अनुसूचित पेसा क्षेत्रातील वर्ग 3 व 4 ची एकूण 17 संवर्गातील पदे स्थानिक आदिवासींमधून भरणे पेसा कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु आदिवासीचे दुर्दैव म्हणजे आजपर्यंत 17 संवर्गातील भरती पूर्णपणे एकदाही झालेली नाही. महत्वाचे प्रतिनिधी असतो त्यांनी सुद्धा स्टेजवर घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला एक सर्वांमध्ये एक चांगला निर्णय होईल. मी पुन्हा एकदा सूचना रिपीट करतो. कोर कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारी त्यांनी स्टेजवर घ्यायचं आहे आणि जे संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. कोणी अधिकारी आलेले नाही, आयुक्त आलेले नाही, कोणीच काही दखल घेतलेली नाही. नाशिक गोष्ट आहे आणि आज जे आहे ती म्हणतात ना वृद्ध आदिवासी जागा हो संघर्षाचा जागा हो, हे इथं संघर्ष करून कोणीच येणार नाही. 12 दिवस कोणी आले नाही. आज आता आपल्याला आदिवासी विकास भवन येथे संघर्ष करायचा आहे आणि तिथं ठिय्या मागायचा आहे. कळू द्या त्यांना काय आदिवासी शांततेत जगणारे आपले आदिवासी लोक आहेत, पण आदिवासी आता शांत राहिलेला नाहीये कारण त्याच्यावर खूप अन्याय होत आहे. त्यामुळे सगळ्या महिलांनी आणि बंधू भगिनींना भावांना माझं विनंती आहे की आता आपण आदिवासी विकास भवनात मोर्चा नेणार आहे. आपण एकही अधिकारी बाहेर जाणार नाही, एकीमध्ये येणार नाही, क्रिया करायचं आहे. आपल्याला कोणीच न्याय देणार नाही. समाजासाठी जाऊन द्या, पण तुमच्या स्वतःच्या पिढीसाठी आणि तुमच्या हक्क अधिकारासाठी तुम्ही बाहेर पडा. त्या दिवशी पण माझं तेच म्हणणं होतं. आज जेवढे पुरुष आलेले आहेत ना, +1 ऑफिसर असो किंवा कुणी प्रतिनिधी असो किंवा साधारण नागरिक असो, पण जर प्रत्येक पुरुषाने जर त्याची एक बायको जरी घेऊन आले असते, घरात एक महिला घेऊन आले असते ना, आज हिला एवढं वजन पडलं असतं का पुरा नाशिक जिल्हा हल्ला असता. कारण आज महिलांची गरज आहे.